नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता कॅप राऊंडचा अलॉटमेंट होणार आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली असेल. अलॉटमेंट झाल्यावर काही जण सीट फ्रीज करतील तर काही जण बेटरमेंटसाठी जातील. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आज नाही तर उद्या कॅप राऊंड 1, 2 किंवा 3 नंतर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंच आहे. आणि ॲडमिशन घ्यायचं म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न समोर येतो, तो म्हणजे फीसचा. ओरिजिनल डॉक्युमेंट्स तर द्यावेच लागतात, पण जोपर्यंत तुम्ही कॉलेजची पूर्ण 1 वर्षाची फीस भरत नाही तोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही. हो, बरोबर ऐकलत. इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण 1 वर्षाची फीस एकदम भरावी लागते. तेव्हा कुठे तुमच्या हातात फी रिसीट येते आणि जीव भांड्यात पडतो. पण सगळ्यात मोठा गोंधळ इथेच होतो. नक्की फीस भरायची किती? खूप मुलांना हेच माहीत नसतं की आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला नक्की किती पैसे भरायचे आहेत. आणि मग ऐनवेळी डोक्यावरून पाणी जायची वेळ येते. तर मित्रांनो, काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत. ही माहिती इतकी महत्त्वाची आहे की हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला कॉलेजच्या ग्रुपमध्ये नक्की पाठवा, जेणेकरून कोणाचाही गोंधळ उडणार नाही. चला, तर मग आधी हे समजून घेऊया की फीसचं स्ट्रक्चर साधारणपणे कसं असतं. बघा, कोणत्याही कॉलेजच्या फीसमध्ये मुख्यत्वे 4-5 गोष्टी असतात. एक म्हणजे ट्यूशन फी म्हणजे शिक्षण शुल्क, दुसरी डेव्हलपमेंट फी म्हणजे विकास शुल्क, आणि याच 2 फीसचा आकडा सगळ्यात मोठा असतो. याशिवाय युनिव्हर्सिटी फी, कॉशन मनी डिपॉझिट जे रिफंडेबल असतं, आणि इतर काही किरकोळ खर्च असतात. आता लक्षात घ्या, सगळ्यांना ओपन कॅटेगरीसारखी भरमसाठ फीस भरायची नसते. तुमची फीस तुमच्या कॅटेगरीनुसार ठरते. चला, आता हवेत गप्पा न मारता एका खऱ्या कॉलेजचं उदाहरण बघूया. हे बघा, हे आहे सोलापूरच्या प्रसिद्ध वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजचं यावर्षीचं म्हणजेच 2025-26चं ऑफिशियल फी स्ट्रक्चर. यावरून तुम्हाला अगदी स्पष्ट कल्पना येईल. सर्वात आधी बोलूया SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांबद्दल. मग तो मुलगा असो किंवा मुलगी, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमची ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी पूर्णपणे माफ असते. हो, म्हणजे तुम्हाला फक्त इतर किरकोळ शुल्क, जे साधारणपणे 1500 ते 2000 रुपये असेल, तेवढेच भरायचे आहेत. कुठे ओपनची 1.25 लाखाची फीस आणि कुठे हे फक्त काही हजार रुपये. आता वळूया VJ, NT1, NT2, NT3 आणि SBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे. तुमच्यासाठी ट्यूशन फी पूर्णपणे माफ असते, पण तुम्हाला डेव्हलपमेंट फी आणि इतर शुल्क भरावे लागतात. आता येतो खरा महत्त्वाचा भाग, जिथे बहुतेक विद्यार्थी येतात, म्हणजे OBC, SEBC, EWS आणि ओपन कॅटेगरी. इथे मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी नियम थोडे वेगळे आहेत. महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी मोफत शिक्षण योजना आहे. त्यामुळे जर तुम्ही मुलगी असाल आणि तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल, तर तुमची संपूर्ण ट्यूशन फी माफ होते. मग तुम्ही ओपन कॅटेगरीच्या असा किंवा OBC, EWS किंवा SBCच्या, तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फी आणि इतर शुल्क भरावं लागतं. आता बोलूया मुलांबद्दल. जर तुम्ही OBC, SEBC किंवा EWS कॅटेगरीचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला ट्यूशन फीमध्ये 50% सवलत मिळते, म्हणजे तुमची ट्यूशन फी अर्धी होते. आणि जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना पूर्ण फीस भरावी लागते. पण जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही EBC स्कॉलरशिपसाठी अर्ज करून ट्यूशन फीमध्ये 50% सवलत मिळवू शकता. आता हेच बघा वालचंदच्या फी स्ट्रक्चरमध्ये. बघा किती फरक आहे. तर आता तुम्हाला कळलं असेल की तुमच्या कॅटेगरीनुसार किती पैसे लागतील. आता शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न, ही फीस भरायची कशी? काय गुगल पे करायची का? नाही मित्रांनो, कॉलेजमध्ये फीस भरण्यासाठी प्रामुख्याने 2 पद्धती असतात. एक म्हणजे डिमांड ड्राफ्ट म्हणजे DD किंवा कॉलेजच्या पोर्टलवरून नेट बँकिंग. बहुतेक कॉलेजेस डिमांड ड्राफ्ट घेतात. DD म्हणजे बँकेकडून मिळणारा एक प्रकारचा प्रिंटेड चेक असतो. तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन कॉलेजच्या नावाने आणि योग्य रकमेचा DD बनवून घ्यावा लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉलेजचं नाव आणि रक्कम यात एका पैशाचा पण इधर का उधर चालत नाही, नाहीतर DD स्वीकारला जात नाही. तर मित्रांनो, ही होती इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या फीसची संपूर्ण माहिती. आणि हो, एक खास घोषणा, आम्ही तुमच्यासाठी एक नवीन YouTube चॅनल सुरू केलाय, टेस्टवायझर इंजिनिअरिंग. हे चॅनल खास इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. इथे तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीच्या जसे की SPPU, मुंबई युनिव्हर्सिटी, RTMNU यांच्या लेटेस्ट सिलेबसवर आधारित मॅथ्स, कोडिंग आणि इतर विषयांवर व्हिडिओ मिळतील. त्यामुळे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून टेस्टवायझर इंजिनिअरिंगला आत्ताच सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ अपलोड होतील.
आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ॲडमिशनच्या वेळी कोणाचाही गोंधळ उडणार नाही. धन्यवाद. www.testwiser.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.